बेळूर तालुका जत जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद मतदारसंघातील युवा नेते माननीय लक्ष्मण जगगोंड यांना जिल्हा परिषदेचे स्वीकृत सदस्य करा. नागरिकांनी केली जोरदार मागणी. बेळूर तालुका जत जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद गटाचे युवा नेते माननीय लक्ष्मण जगगोंड यांना सांगली जिल्हा परिषदेचे स्वीकृत सदस्य म्हणून निवड करा, अशी जोरदार मागणी बेळूर परिसरातील व जत तालुक्यातील अनेक नागरिकांनी केली आहे. युवा नेते लक्ष्मण जगगोंड हे गेले 15 वर्षे ते 20 वर्षापासून जत तालुक्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी मतदारसंघामध्ये अनेक विकास कामे राबविली आहेत. बेळूर तालुका जत येथील ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच या त्यांच्या पत्नी आहेत. त्या माध्यमातून त्यांनी गावासाठी 5 कोटीच्या आसपास निधी आणून गावाचा सर्वांगीण विकास केला आहे. तर बेळूर जिल्हा परिषद मतदारसंघात सुद्धा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून वेगवेगळे विकास कामे राबविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केला आहे. बेळूरमध्ये देवस्थानासाठी मोठा निधी देण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तर बेळूर परिसरातील अनेक पाणंद रस्ते त्यांनी मंजूर केले असून त्यातील अनेक कामे पूर्ण केली आहेत. सिंदूर तालुका जत येथे हनुमान मंदिरासाठी 25 लाखाचा निधी त्यांनी मंजूर करून ते काम सध्या सुरू आहे. बेळूर परिसरातील एक अभ्यासू व जनतेसाठी अहोरात्र काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे या परिसरातील लोक पाहतात. आमदार गोपीचंद पडळकर हे आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस प्रयत्न करून जीवाचे रान केले होते. आमदार गोपीचंद पडळकर यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांना स्वीकृत सदस्य केल्यास या परिसरातील व जत तालुक्यातील अनेक कामे त्यांच्या हातून होतील व दुष्काळी तालुक्याचा मोठा विकास होईल. यासाठी त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून त्यांची नेमणूक करण्यात यावी, अशी जोरदार मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. त्यांना स्वीकृत सदस्य करा या मागणीला मात्र आता जोर वाढताना दिसत आहे. Press the bell icon on the YouTube and never miss another update.